Hello friends, welcome to our channel. So in today's video, we're going to study about the new topic of chapter 1, that is moment of inertia. So what is meant by moment of inertia? Moment of inertia म्हणजे काय? Suppose कोणती बॉडी असेल, suppose this is any rigid body which is rotating about this axis. या एक कोणती रिजिड बॉडी आहे ती या इमॅजिनरी ॲक्सिसच्या भोवती अशी रोटेट होत आहे, This is the rotation of this body. So this body is made up of n very several particles, n particles. Suppose this is the particle that is having mass m1, this is the second particle having mass m2, this is the particle having mass m3, this is the particle having mass m4. अशा अनेक पार्टिकल पासून ही बॉडी बनलेली आहे m5 and this is the last particle, suppose mn. n particle पासून ही बॉडी बनलेली आहे. This body rotating about this axis. Then any body rotating about any axis, then this is the axis. If any body rotating about an axis, then this body has one characteristics. त्या बॉडीला एक कॅरेक्टरिस्टिक्स असते, त्यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. जर कोणती बॉडी रोटेट होत असेल एका ॲक्सिसच्या भोवती तर त्या बॉडीला एक कॅरेक्टरिस्टिक्स असते. त्या कॅरेक्टरिस्टिक्सचं नाव आहे तिथे मोमेंट ऑफ इनर्शिया. सो व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी? सो लेट सपोज जो मास m1 आहे त्या ॲक्सिस पासून त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 आहे. इथे जो मास m2 आहे त्याचं त्या ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे r2. लेट सपोज r3 is the distance of this mass m3 from the axis of rotation. याला r4 म्हणू. m4 चं जो पॉइंट आहे त्याचं डिस्टन्स r4 आहे. लेट सपोज दिस इज द डिस्टन्स r5 and mn जो पार्टिकल आहे ज्याचा मास mn आहे, n पार्टिकल, त्याचं डिस्टन्स आहे म्हणून आपण rn. सो लेट 1 2 3 4 5 6 पार्टिकल आपण कन्सिडर केले. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी कॅन बी रिटन ॲज फर्स्ट पार्टिकलचं मास इनटू त्या पार्टिकलचं डिस्टन्स त्या ॲक्सिस पासून त्याचं स्क्वेअर प्लस सेकंड पार्टिकलचं मास अँड दिस पार्टिकलचं डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याचं स्क्वेअर. अँड अशा प्रकारे सगळ्या पार्टिकलचं आपण मास आणि डिस्टन्सचं स्क्वेअर यांचं प्रॉडक्ट घेऊ. म्हणजे शेवटचं काय राहील? mn rn स्क्वेअर. सो दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी. या व्हॅल्यूलाच आपण या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. सो कोणत्याही बॉडीचं आता जे रोटेट होत असेल बॉडी त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय? इट इज द सम ऑफ, हा सम आहे. कशाचं सम आहे? सम ऑफ द प्रॉडक्ट ऑफ. कशाचं प्रॉडक्ट आहे? इट इज द सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दिस पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे याचा अर्थ काय? हा सम आहे कोणाचा? तर प्रॉडक्टचं. कोणत्या प्रॉडक्टचं? मासेस, प्रत्येक पार्टिकलचं मासेस आणि त्या पार्टिकलचा ॲक्सिस पासून जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, यांचं प्रॉडक्टचं सम, यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिनोटेड बाय I. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी. सो हियर वी कॅन राईट ॲज द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन कसं करू आता? मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. कोणत्याही रिजिड बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. रिजिड बॉडी मीन्स ज्याचं मास फिक्स आहे किंवा पार्टिकल जे आहेत त्या बॉडी ज्या पार्टिकल पासून बनलेले आहेत ते त्यांचं डिस्टन्स फिक्स आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी about an axis of rotation
अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन, कोणते ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट अँड पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाईन ॲज काय डेफिनेशन याची, हा सम आहे, डिफाईन ॲज द सम ऑफ, कोणाचं सम आहे, प्रॉडक्टचं, द सम ऑफ products of the sum of products of the mass, प्रॉडक्ट कोणाचा आहे, मास ऑफ इच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलचं मास, इच पार्टिकल्स, अँड अजून पार्टिकलचं मास सोबत कोणाचं प्रॉडक्ट आहे, अँड जो डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्या जो मासेस आहेत त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम, कुठून परपेंडिक्युलर डिस्टन्स, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ rotation. So this is the definition of moment of inertia. Moment of inertia of a rigid body about an axis of rotation is defined as it is the sum of products of the mass of each particles and the square of its perpendicular distance from the axis of rotation. Okay, it is denoted by, moment of inertia आपण I ने डिनोट करू आता समोर. ओके, सो याचा फॉर्म्युला तयार करू. लेट सपोज एक बॉडी आहे, सो दिस इज द बॉडी, या ॲक्सिस भोवती आता ती बॉडी अशी रोटेट होत आहे, सो दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. लेट सपोज मास m1 या बॉडीचा m1 r1 एवढ्या डिस्टन्सवर आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. लेट सपोज m2 मास r2 डिस्टन्सवर आहे. लेट सपोज m3 मास r3 डिस्टन्सवर आहे. ओके, सो लेट सपोज हियर mn मास rn डिस्टन्सवर आहे. सो देअरफॉर कन्सिडर केला आपण इथे, कन्सिडर ए रिजिड बॉडी कशापासून बनलेली आहे, कन्सिडर ए रिजिड बॉडी मेड अप ऑफ पार्टिकल्स, खूप साऱ्या पार्टिकल पासून बनलेले आहे, मेड अप ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस, खूप साऱ्या पार्टिकल पासून बनले आहे ज्यांचं मासेस काय आहे, m1 आहे, m2, m3, सो ऑन अप टू mn पर्यंत. आणि ते कुठे आहेत ते मासेस, दिस मासेस सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स, त्या मासेसचं डिस्टन्स कुठे आहे, पहिल्या मासेसचं डिस्टन्स आहे r1, सेकंड मासचं डिस्टन्स आहे r2, थर्डचं r3 अँड शेवटच्याचं rn रिस्पेक्टिव्हली. ओके, आता हा डिस्टन्स कुठून घेतला आपण, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इमॅजिनरी एक लाईन जर आपण इथे ड्रॉ जर केलं त्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो. ओके, सो दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो देन द मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया शॉर्टकटमध्ये आपण mi असं लिहितो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी, या रोटेटिंग बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती राहील आता, रोटेटिंग बॉडी अबाउट दिस ॲक्सिस, अबाउट द गिवन ॲक्सिस, या ॲक्सिसच्या भोवती किती राहील, कारण ॲक्सिस जर चेंज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा चेंज होईल अबाउट द गिवन ॲक्सिस. फॉर्म्युला काय होईल, I इज इक्वल टू सम, डेफिनेशन नुसार बघा, सम कशाचं सम, प्रॉडक्टचं. कशाचं प्रॉडक्ट, मासेस आणि जो डिस्टन्स आहे त्या मासचं ॲक्सिस पासून त्याचं स्क्वेअर, यांचं प्रॉडक्ट.
m2 r2 चं स्क्वेअर याचं प्रॉडक्ट r3 स्क्वेअर. असे खूप सारे पार्टिकल आहेत, पण आपण सगळे लिहू शकत नाही. mn शेवटचं पार्टिकल rn स्क्वेअर. सो दिस कॅन बी रिटन ॲज, आता एक साइन इथे यूज करू. दिस साइन इज कॉल्ड ॲज द समेशन. आता कशा समेशन आहे ते m r स्क्वेअर m r स्क्वेअर m r स्क्वेअर m r स्क्वेअरचं सम आहे. आणि इथे लिहितो i, इथे i लिहितो. i ची व्हॅल्यू इथे 1 आहे, इथे 2 आहे, 3 n शेवटची व्हॅल्यू n. Therefore I is equal to from 1 to n. So this is the formula for the moment of inertia. So now what is the SI unit? Moment of inertia कोणत्या युनिट मध्ये आपण मेजर करू? सो हियर मासचं युनिट आहे kg. सो kg and distance स्क्वेअर आहे. So therefore kg distance स्क्वेअर meter square. So this is the SI unit of moment of inertia. And dimension काय होईल याचा? Dimension is m l t. kg मास असल्यामुळे m1 मासचं 1 राहील. मीटर स्क्वेअर लेंथ 2 वेळा आहे l2 आणि t टाइम नाही आहे त्याच्यामुळे 0. So this is the dimension of m1 l2 t0 is the dimension of moment of inertia. So this is the definition of moment of inertia, and this is the explanation, and this is the formula for the moment of inertia. Okay, so next class मध्ये आपण next topic घेऊन येऊ. So until then, bye. Thank you for watching. Subscribe to our channel and keep watching. Thank you.